गेली बर आणि रेट वाढला होता किती 1 रुपया एक रुपया. 3, 5, 8, 5 होता आता 38 झाला बर आणि व्यापारी म्हणते काय दुधाला रेट वाढला किती वाढला 1 रुपया वाढला. 1 रुपया. मग आता शेतकऱ्यांनी जर गाय घेताना काय बघितलं पाहिजे गायमध्ये बाबा? शेतकऱ्यांनी गाय घेताना आता विचारच करावा हं. म्हणजे गाय घेताना काय विचार करावा रेट वाढला किती हा. आणि गायचा रेट वाढला किती हे पण बघितलं पाहिजे. आता कसं असतंय माहिती आहे का बऱ्यापैकी दुधाला रेट वाढला का गायीचं 10 ते 5 हजारानं बाजार भडकतोच बरं बरोबर का? आहे की. पण आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर भेसळयुक्त दूध आपण बंद केलेलं बरोबर आहे आहे, बरोबर आहे. बऱ्यापैकी बंद होत आलेला आहे आता. तर त्याच्यामुळं काय गायीच्या किमतीमध्ये वाढ झाली असेल का? हो त्याच्यामध्ये वाढ झाली की हा. पण दुधाला वाढ झाली नाही, रेट वाढलेला नाही. रुपया म्हणजे काय काही हो? ठिकाणी 42 रुपये दर आहे लातूर भागामध्ये. कसा पडतो. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय सांगोल्याच्या एचएफ गाई बाजारामध्ये आणि बाजारातील आपण पहिल्या वेताच्या दुसऱ्या वेताच्या अशा संपूर्ण गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारी एचएफ गायींचे बाजार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, सर्व पशूंचे बाजार आपण टाकत असतो, एकमेव चॅनल आहे आपलं आणि त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अर्ध्या रात्री जरी तुम्ही बघितलं तरी आपल्याला सगळा सांगोला बाजार न चुकता तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सुरुवात करू. आपण व्हिडिओ कुठून पाहता ते देखील कमेंट करून सांगा. तर ही गाय बघू शकताय, गायीचा व्यवहार झालेला आहे. तर दिली का गाय? बरं कितीला दिली मालक? 57,000 आहे. तर मालकाने 57ला त्या ठिकाणी दिलेली आहे. गाय वेत किती आहे गायचं? हे चौथा आहे. चौथं वेत आहे, दाताला संपले. बर तर गाय दाखवतो फिरून. एक मिनटं बाबा जरा थोडी पुढे वाढाव. तर ठेप्यावर कसं पार्टा आहे काय मालक? होय किती झालती? वेल झाली आहे पार्टी. 7,000 अजून. पार्टी आहे ना, तर दूध गाळायला लागले त्यामुळे म्हणलो मोजून घ्या रे, कमी जादा पार्टी गाय अरे मोज घे, पण काय त्रास आहे का तुला मोजायला? कोणी हा विषय मोजायला. दांडगा त्यांचा चाललेला आहे. मालक पार्टी आहे काय? नाही 7 महिन्याची गाभ आहे. 7 महिन्याची गाभण दूध गाभण आहे, हा दूध गाभ आहे. तपासून दिलेले. हो तपासून कितीला दिले? 57. 57,000ला दिलेले. चौथ्या व्यताची गाय. ब्रीड कुठला हिज? हा कुठल्या ब्रीड मध्ये येते? हे जर्मनी. जर्मनी मध्ये काय? हा बरं. आणि आता दूध 8 लिटर चालू आहे. हा 4 लिटर 2 टाइम. हा मग आता 8वा या गायला आलेले. आठवा 8वा लागलाय म्हणलं 8वा लागली हा आहे का नाही? तुमचा नंबर द्या की. 97 67 हा 59 60 86. बरं दूध गाभण गाय मिळतील या? होय. बरं ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, कोणाला दूध गाभण गाय पाहिजे असतील तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि अशा सुट्ट्या नोटा दिल्यामुळे ती झाले काय मापाय बाय गोळ मशीन घेऊन फिरायला लागते राव आहे का नाही? तर 50च्या नोटा दिल्यामुळे आता ही कधी मोजणार तुम्ही हो? ठीक आहे असू द्या. शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गायी असतात. आपण शेतकऱ्यांच्या गायी दाखवण्याचा प्रयत्न करू. केवढ्याला दिली मालक हो? 70ला. शेतकरी आहे तुम्ही साहेब? कधी आलता बाजारात? सकाळी 6ला आला म्हणजे लगेच विकली म्हणा आहे का नाही? किती दूध देते आपली गाय? काय 10 लिटर एका टायमाला. आणि गाव कुठलं आहे तुमचं? वाकरी. वाकरे पंढरपूर तालुका? हा बर. आणि म्हणजे घरगुती गोट्यावरचे काय मुक्त गोट्यातले? नाही घरगुती. घरगुतीच आहे. दाताला शिल्लक आहे काय? नाही जुळले. जुळलेला आहे. कितीला दिली म्हणला? 70ला. 70ला दिलेली. कसा आहे बाजारात? चांगला आहे बाजार. चांगला म्हणजे घेण्यासाठी चांगला आहे, विकणारला? विकणाराला चांगला आहे. हा विकणाराला चांगला आहे. विकणारला चांगला आहे. बरं. गाय तुमच्या अपेक्षेप्रमाणे गेली? हा बरं. तर तुमचा नंबर सांगा मला. 85 30 हं. 24 08 94. ठीक आहे धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, गाय फिरून दाखवते. 10 लिटरच्या बोलीत गाय दिलेली मालकाने 70,000ला. गाय दाताला संपलेले. वेत कितवा? चौथं वेत आहे. बाजारात शेतकरी सोडले तर म्हणजे खरं सांगते अजून ठेपा करणार आहे, अजून कमी आहेत म्हणजे कच्चे अजून. तर आपण या गायची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. वेलेली गाय. तर मालक कुठलं ब्रीड येतं ही? आपले 65,000. 62,000ला सांगितले. बघा की कधी वेले? 3 आठवडे झालं. कुठं आहे पिल्लू? पिलू घ्या येतं. येत आहे काय? आहे खोंड आहे खोंड. तुला आहे काय? बर. दाताला काय आहे काय शिल्लक? चौसा आहे. चौसा आहे. बर.
किंमत किती सांगताय? किंमत 65 सांगतोय. द्यायची काय? देऊ आता काय गिराक कसं मागतंय त्या हिशोबाने. सांगा याला द्यायची एवढी माणसं उभा आहे यातलं एखादं गिरायक असू शकते हो. असू शकतं की पण मागते ती तसा आकडा फोन चुकीचा आहे. ही एवढ्याला ती तेवढ्याला मागते. हा मी कमी जास्त आहे काय? हा बर कितीपर्यंत मागणी झाली? हा कितीपर्यंत मागते? 45-48 पर्यंत मागते ती. बर अपेक्षा? 55 पर्यंत आहे. बर मग योग्य अपेक्षा आहे होय. तुमची. दूध किती दिलं येईन आता? 8-8 देते की. आता म्हणजे दुधा उतरलं तर काय दूध लगेच? होय 16 लिटर आहे दिवसा दूध. बर दूध काढून देणार आहे? आता दूध कसं आहे आता हिथं आमच्या जवळ तर आहे तिथं गेल्यावर आता किती निघते काम आहे. मग तुम्ही तुमच्या जवळच काढून द्या त्यांच्यात हा. वैरण घालायला जायचं आहे आपल्याला. हा? त्यांच्यात काय देईल ते देईल तुम्हीच दूध आहे बोलीत देणार आहे? हा बरोबर आहे. हा ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा साहेब. 97 हं. 67 हा 52 10 15. ठीक आहे. तर मित्रांनो या गाईसाठी बरोबर गिरायक असल्यामुळे मालकाने 55,000 देऊ असं म्हणले. 1,000-2,000 इकडे तिकडे होऊन जाईल. कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मालकाने. अशा गाय यांच्याकडे मिळतील. दूध गाभण पार्ट्या गाय असते त्या तर संपर्क साधू शकतात. तर आपण आता टॉप क्वालिटीच्या गायी दाखवायचा प्रयत्न करूया. सांगोला बाजारातील एकदम चांगल्या क्वालिटीच्या एकदम अंगाला ठेप्याला साडाला चांगल्या गायी आहेत इथं. तर या दावणीवर आपण आलेलो आहे. संपूर्ण माहिती थोडक्यामध्ये सांगू आपण. मला किती लिटरपर्यंत गाय आहेत आपल्याकडे? 28 लिटरपासून 25 लिटरपर्यंत 28 ते 25 लिटरपर्यंत गाय आहेत. मालक तुम्ही जरा पाठीमागून दाखवा ते. तर ह्याला डायरेक्ट खालीच टाकले कुठे खराब होत नाही का? नाही होत. खाते ते का सगळं? खाते. बरं आता ही कुठल्या ब्रीडमध्ये येते काय? हे फर्स्ट टन आहे. हॉस्टेलमध्ये येते. वेत किती हिचं? हे दुसरं आहे. आणि पहिल्या वेताला किती चालली ना? 25 लिटर झालेलं 25 लिटर 12-12.5 माप आहे. 12-12.5. तर काय किंमत होईल याची? हे एक सांगायला 1.5 लाख आहे. 1.5 लाख आहेत. आपण ठेपा वगैरे दाखवू गायचा. मालकाने 1.5 लाख किंमत सांगितलेली. कातणीला अगदी मूव आहे मित्रांनो बघू शकता एकदम आणि पिळलेली गाय. तर कच्चे आहे अजून काय? कच्चे आहे का? हा कच्चे आहे का? हा 15 दिवस टायमिंग आहे. 15 दिवस टायमिंग आहे. बरं 15 दिवस टायमिंग आहे आणि हॉस्टेलमध्ये येते असं मालकांचं म्हणणं आहे. 1.25 लाखापर्यंत सुटेल. हो 21-25 सुटेल असं यांचं म्हणणं आहे. तर एक मिनिट घेऊ घे त्यांचं चालू आहे. तर या साहेब जरा इकडं पाठीमागून गाई दाखवू आपण. तर हे वेत किती व्हायचं? हे तर दुसऱ्यांदा किती चालली पहिल्या वेताला? ही 28 लिटर पिळलेली. शिल्लक किती आहे दाताला? 6 दात आहे. 6 दात. किंमत काय होईल याची? हे जे 31 ला आत मागते. होईल का काय नाही होत? नाही होत. 31 ला मागते. मागडलं 31 ला. सर तुम्ही थोडं इकडे या म्हणजे गाय दिसत नाही मला. आणि गाय दावायची हो. माणसंच दावायला माणसं मला घ्या घाय मिट्टी सगळ्यांची. गाय दाखवा येते शेतकऱ्यांना. हे दुसरं आहे बघा. पिटिकास कालवड आहे मित्रांनो 2 दात. अगदी सडा परंब्याला कसा आहे बघा. तर थोडी हटवा दिला जरा थोडी. तर ठेप्याला चांगलं लागलेला आहे. कितीपर्यंत सुटेल काय? 1.40 ला मागते ती. बरं मागती 1.40 ला. काय अपेक्षा आहे तुमची? आमचं 1.45. बरं बाजार कधी उतरतो काय आता? आज मग वर्षभर तर उतरत नाही अजून. कशामुळं काय आता पाऊस दुधाला नाही, रेट पाणी नाही लोकांना वैरण नाही त्या दुधाला रेट काळाला. वाढल्यामुळे. व्यापारी एवढ्या किमती सांगते ती शेतकऱ्यांनी काय करायचं? आता दुधाला रेट वाढला. शेतकरी आम्हाला किंमत कमी सांगत नाही. शेतकरी बी आम्हाला 1.5 लाख 2 लाख सांगतोय किंमत दारात गेल्यावर. बरं पण तुम्हाला लागते त्या हिशोबाने आम्हाला लागते त्या हिशोबाने आम्ही आहे का घेतो. नाही? हा मग बरं कितीपर्यंत जाईल ही काय? 1.45 पर्यंत. 1.45 पर्यंत जाईल. ही सगळी कंपनी मित्रांनो गाय घेण्यासाठी आलाय ना तुम्ही? कुठून आलाय? आम्ही मिरजून आलो. मिरज. तुम्ही दादा? हा वडूस. कुठं आलं तालुका? मान काटाव. तुम्ही साहेब? कमलापूर म्हणजे आपलं मग सांगोल तालुका. बरं मालक तुमचं गाव नाव पत्ता सांगा. माझा रमेश औदुंबर जाधव. हा मुक्काम पोस्ट बावडा तालुका इंदापूर पावडा. ठीक आहे. तर इंदापूरचे व्यापारी आहेत मित्रांनो. गाया छान वाटल्या म्हणून आवर्जून यांचा व्हिडिओ घेतलाय. कोणाला पाहिजे असतील तर लाखायावरनं गाय त्यांच्याजवळ घेऊ शकताय. 25 लिटरच्या 25 ते 28 25 ते लिटर 28 लिटरच्या आसपासच्या गाय यांच्याकडे मिळतील. अशा पिटी कासाच्या कालवडी दुसऱ्या वेताच्या पहिल्या वेताच्या अशा मिळतील. कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. तुमचा नंबर सांगा साहेब. 89 75 44 72 47. कुठून आलाय साहेब? कमलापूर. गाई घ्यायसाठी आलाय. कसा आहे आजचा बाजार? बाजार आहे बरं पण रेट लय हो. रेट लय काय? कारण की 1 रुपया जरा वाढला का 20 काय वाढते. आहे का नाही? मग काय करायला पाहिजे शेतकऱ्यानं? शेतकरी काय आता म्हणजे यांची व्यथा घेतो. ह्यांची माहिती रेट वाटले. रेट वाढलं. बरं. एक सुगराचं रेट वाटलं. सुगराचं रेट वाढलं. वाढलं म्हणजे मला थोडं आता काय झालंय बरेच लोक असे मोगम गप्पा हाणते एवढं वाढलं तेवढं वाढलं. मला जरा थोडक्यात त्याचा हिशोब सांगा बाबा की एका पोत्याला रेट एवढा वाढलाय. समृद्धीचं पोत होतं 1670 रुपयाला. बर
आता ती पोत झाली 1770 रुपयाला. 100 रुपये 100 वाढले. रुपये वाढलं. भरडा मिळतो 1100ला, आता भरडा झाला 1300ला. 200 रुपये वाढलं. 200 रुपये. 300 झालं. प्रीपेड मिळते 2500ला, आता मिळते 2700ला. बर आणि दुधाला वाढला 1 रुपया रेट आणि गाय वाटली 50,000. 50 ना 50 न वाटली. लाखाची गाय 1,42,000 रुपये. असं नाही 3 5 8 5 42 पडत नसतो. ते कसं असतंय फॅट त्याची जास्त फॅट वाढत गेली, यसने वाढत गेला का त्याचा रेट पडतो. हा. आता मलाही 42 मिळतो रेट. बर बर बर. पण 3 5 8चा 38 38 रेट आहे. बरं वरची फॅट वाढली. सांगोल्यामध्ये हाच रेट आहे हाच सगळे. रेट आहे सांगोला. बरं तर शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये दुधाला भाव किती आहे आणि ह्या शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सुद्धा गाय गुरं घेताना विचार करून घ्यावा. हा, 1 तळमळ रुपया वाढला मांडलेली 40 आहे. गुरु घ्यावं. तर कुणाला जर समजा गाय घेताना असा संपूर्ण विचार करा, कारण बाजारात एकदा गाय घेतली फसलं का विषय संपला. संपला. व्यापारी आज गाय आणणार विकून जाणार आहे ते. हा, हा. उद्या तुम्हाला ते दूध काढून हा. त्याच्यावरती 1 रुपया कसा मिळवायचा काय मिळवायचं हे सगळं हे असतं. बरोबर. आणि गाय घेताना किती वेळ वेताची घ्यावं? पहिला येतात घ्यावं. पहिला किंवा पहिला दुसरा? येतात पहिला दुसरा हा, दाताला शिल्लक दाताला असणार शिल्लक असावं. बरं बरं. तुमच्याकडे किती गाय आहेत साहेब? आता 3 आहे त्या. 3 आहेत काय? बरं. शेतकऱ्यांना काय सांगचाल तुम्ही थोडक्यात आता सध्याच्या शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे, हा, रेट लय वाढणार आहे हा. पुढं. दुधाला भाव चांगले, दुधाला दिवस चांगले येणार आहेत. ह्या विषयावर तुम्ही काय घेऊ नका. हा. दिवस येतील दिवस चांगलं. त्यावेळी देऊ की 5,000 दिवस जास्त? देऊ ना 5,000. बरोबर आहे. पण आज दुधाला भाव चांगला येणार आहे म्हणून आज 50,000 कशाला काय तुम्ही जास्त घेता? हा, त्याचं व्याज होतं तेवढं परत. विचार करा ना. सर तुमचा नंबर सांगा मला. माझा नंबर 9021 हा. 98 5400. ठीक आहे. तर अतिशय मनपूर्वक आभार साहेब तुमचं. अतिशय शेतकऱ्यांना चांगली माहिती तुम्ही दिलेली आहे आणि तुमचं मनपूर्वक आभार. आणि शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी बाजारामध्ये मोठ्या मोठ्या गप्पा हाणणार लोक आहेत, पण ह्या मामाने अगदी चांगल्या पद्धतीनं दादानं माहिती दिलेली आहे. तर गायी घेताना ह्या गोष्टी सगळ्या पाळा. जास्त किमती या गाय घेऊ नका असं यांचं म्हणणं आहे. सध्या बाजारभाव वाढलेत आणि सांगोला बाजारातील 5 लाखापासून ते 20,000 पण गाय मिळते. बरोबर आहे का? तर सध्या दुधाचे रेट जरी वाढले असतील कोणी जर म्हटलं का गाई 26 रुपये 30 रुपये ते चुकीचं आहे. कळत नाही. येत नसते काय हो. हा. ते बरोबर आहे. त्याला Actually दूध काढल्यावरच कळते बाबा गाई किती मिळते. आणि व्यापारी काय सांगते की ही गाय कोणती चालते चालत नसते. त्याला गाई पण तशी लागते. खाणं तसं लागते, तिला राहणीमान जेवण तशी लागते. खर्च पण त्या पद्धतीत होतो. धन्यवाद विचार साहेब. केला तर हा, सरासर अभ्यास केला तर तेवढं होत नाही. बरोबर आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. अतिशय तळमळीने यांनी मांडणी केलेली आहे आजची. बाजारात नॉर्मल ऊन पडायला सुरुवात झालेली आहे. टॉप क्वालिटीच्या गाई आपण दाखवत असतो नेहमीच. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.